प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर सौभाग्यवती पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत लेख क्रमांक 79, जो लिहिला आहे डॉक्टर रेखा जय श्रीरामजी जुनगरे उर्फ रोडे. लेखाचं शीर्षक आहे मुक्तिदात्री. डॉक्टर रेखा जय श्रीरामजी जुनगरे रोडे यांनी M.A. इतिहास आणि अर्थशास्त्र या 2 विषयात केलं असून अकोला जिल्ह्यातील अकोट इथल्या श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे कनिष्ठ महाविद्यालयात त्या अधिव्याख्यात्या म्हणून 2010-11 पासून कार्यरत आहेत. 2002 त्यांनी शिक्षणशास्त्रात PhD घेतली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे बदलती सामाजिक परिस्थिती आणि स्त्रियांची भूमिका या विषयावर आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. इतिहास शिक्षक या त्रैमासिकातर्फे जागतिकीकरण आणि भारत या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. प्रभात किड्स अकोला यांच्यातर्फे बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची भूमिका या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक त्यांनी प्राप्त केलं. जेसीज क्लबद्वारा आयोजित केलेल्या बेस्ट सास बहू या स्पर्धेत त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालं. जेसीज क्लबतर्फेच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आयोजित झालेल्या नाटिका स्पर्धेत त्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावलं. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची आजही समाजाला गरज या विषयावर माळी वैभव या मासिकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. श्री शारदा महिला स्वयंसहायता बचत गट याच्या त्या अध्यक्ष आहेत. ऐकूया त्यांनी लिहिलेला लेख मुक्तिदात्री. तुझ्यामुळेच आज निघाले सनातन स्त्री जुलमाचे मढे. तुझ्यामुळेच आज निघाले सनातन स्त्री जुलमाचे मढे. तुझ्यामुळेच आजची बया पदर ताणून चाले पुढे. ज्योतिबांच्या अखंड मशालीची ज्वाला असलेल्या सावित्री आईंबद्दल सुधाकर गायधनींच्या या काव्यपंक्ती वर्तमान परिस्थितीत अक्षरशः खऱ्या ठरल्या आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात, अवकाश क्षेत्रापासून ते सैनिक क्षेत्रापर्यंत, समाजकारणापासून तो राजकारणापर्यंत, आरोग्यापासून तो अर्थकारणापर्यंत स्त्रियांचा परिसस्पर्श झाला आहे. हे मोकळं अवकाश मिळवून देण्याकरता ज्यांनी आपल्या आयुष्याचा अखंड यज्ञकुंड केला त्या सर्वांमध्ये ज्योतिबा आणि सावित्री हे अग्रस्थानी आहेत. या यज्ञकुंडाची सुरुवातच त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम केली आणि आपल्या आयुष्याच्या समिधा या यज्ञकुंडामध्ये समर्पित केल्या. भारतीय संस्कृतीने अर्धनारी नटेश्वराची संकल्पना स्वीकारली आहे. म्हणून ज्योतिबा समजून घ्यायचे असतील तर सावित्री आईला समजून घ्यावंच लागेल आणि सावित्री आईला जाणायचं असेल तर ज्योतिबा यांना अभ्यासणं क्रमप्राप्त ठरतं. सावित्री आईच्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास त्या आपल्या संसाराची वाट या कवितेमध्ये म्हणतात, माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद,
माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जसा मकरंद कळीतला. ज्योतिबा हे एका सामान्य माळ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आले होते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी फारसं पाठबळ नव्हतं. तसंच राजे सरदार यांना लाभतं तशी मॅन पॉवरसुद्धा त्यांच्याकडे नव्हती. तरीही या दाम्पत्याने जे कार्य केलं ते केवळ अद्वितीयच नव्हे तर अकल्पनीय आहे. म्हणून हे न भूतो न भविष्यती असं दाम्पत्य होतं. सावित्री आई या ज्योतिरावांच्या अर्धांगिनी. लौकिक अर्थाने त्या एका क्रांतिकारकाच्या अर्धांगिनी होत्या. शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांची मुलं, स्त्री समाज आणि शूद्र अतिशूद्र यांच्या सेवेचं क्रांतिकार्य असो किंवा केशवपन, बालविवाह प्रतिबंध, विधवा विवाह, सतीची चाल, बालहत्या प्रतिबंधक गृह, शिक्षण, शेतकरी आणि शेती इत्यादी समाज सुधारणेचे विषय असो, या सर्वच कार्यात सावित्री आईंचा अर्धा वाटा होता. ज्योतिबा म्हणजे शासन आणि सावित्री आई म्हणजे जणू प्रशासन यंत्रणा होती. ज्योतिबांच्या कित्येक निर्णयांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सावित्रीने केली. वर्तमानपत्रामध्ये आपण अनेकदा वाचतो, जिवंत अर्भक कचऱ्याच्या ढिगात किंवा नाल्यामध्ये सापडलं. या बातमीचा अन्वयार्थ जर पाहिला तर आजही समाज ज्या स्त्रीचा किंवा मुलीचा पाय घसरला आहे किंवा जिच्यावर समाजपुरुषाने अत्याचार केला आहे, ज्यामुळे ती स्त्री किंवा मुलगी माता बनली, तिचा स्वीकार करत नाही. तिच्या अपत्याला आजही पापच समजलं जातं. म्हणूनच ती स्त्री किंवा मुलगी असा टोकाचा निर्णय घेते, आपलं अपत्य नाकारते. अशा नाकारलेल्या अपत्यांचा आणि त्यांच्या मातांचा प्रतिपाळ 200 वर्षापूर्वींच्या कठोर समाज व्यवस्थेत सावित्री आईंनी केला. अशा जवळपास 100 स्त्रियांची बाळंतपणं 2-3 वर्षात सावित्री आईने सगुणाबाईंच्या मदतीने केली. माता आणि बालक या दोघांनाही बालहत्या प्रतिबंधक गृहात आणि बालसंगोपन केंद्रामध्ये आश्रय दिला. समाज निकोप आणि सुदृढ बनवायचा असेल तर सावित्री आईच्या विचारांची कृतीची जोड असणं आजही गरजेचं आहे. मूल होत नाही म्हणून अनेक डॉक्टरी इलाज केले जातात. वर्षानुवर्ष दवाखान्याचेच नव्हे तर बाबा मौलवी यांचेही उंबरठे झिजवणारी जमात आजही अस्तित्वात आहे. अशा जमातीने ज्योतिबा आणि सावित्री आईंचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्याच बालहत्या प्रतिबंधक आणि बालसंगोपन केंद्रामध्ये जन्मलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचं मूल या दोघांनी दत्तक घेतलं. स्वतःच्या सासऱ्यांनी जेव्हा ज्योतिबांना दुसऱ्या लग्नाची गळ घातली तेव्हा ज्योतिबांनी स्वतः सांगितलं की मी दुसरं लग्न तर करणारच नाही, पण सावित्री आईचं जर तुम्ही करून द्यायला तयार असाल तर त्याला मी आनंदाने संमती देईल. सावित्रीबाईंना मूलबाळ नव्हतं, पण विधवांच्या पोटी आलेल्या या जणू परमेश्वराच्याच शेकडो लेकरांची माता होण्याचं भाग्य त्यांना मिळालं. सावित्रीने आपला मुलगा यशवंत याचा मिश्र विवाह केला. महाराष्ट्रामधील हा पहिला मिश्र विवाह होता. समाजामधील जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी सावित्री आईने पूर्ण आयुष्य खर्ची घातलं. तो भेदभाव पूर्ण दूर झाला असं काही म्हणता येत नाही. सावित्री आईंच्या काळात विधवांचा प्रश्न ज्वलंत होता, म्हणून त्यांनी विधवा पुनर्विवाह सभा स्थापन केली. आज हा प्रश्न प्रखर नसला तरीही समाजातील अत्याचार, अन्यायग्रस्त कामकरी, पगारदार महिला यांचे अनेक प्रश्न आहेतच. ते सोडवण्याकरता सावित्री आईप्रमाणे हळदी कुंकू समारंभ, रसपान समारंभ, लहान मुलींचं समुपदेशन असे सांघिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्याशिवाय स्त्रीमुक्ती होणार नाही हे सावित्री आईंनी स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट केलं. म्हणूनच स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या त्या प्रणेत्या ठरतात. भारतीय घटनेच्या कलम 14 नुसार कायद्यासमोर समानता मान्य करण्यात आली आहे, तर कलम 15 नुसार सार्वजनिक ठिकाणांचा पुरुषांप्रमाणे महिलाही उपयोग घेऊ शकतात. सावित्री आईंनी आपल्या 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहामध्ये पेशवाईतील समाज स्थितीचं आणि स्त्रियांच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन केलं आहे. त्या म्हणतात, पुढे पेशवाई तिचं राज्य आलं, पुढे पेशवाई तिचे राज्य आले, अनाचार देखी
अतिशूद्र भ्याले. स्वथुंकी थुकाया गळा गाड गेते, खुणा पुसाया ढुंगणी झाप होते. तुला बोलवी रावबाजी धनी ग, स्वपत्नीस धाडी निर्लाजा पती ग. छळे ब्राह्मणाला अशी स्त्रैणशाही, मुखा बोलली ही जळो पेशवाई. स्त्री शूद्रांच्या दारुण स्थितीमध्ये बदल करण्यासाठी सावित्री आईंनी लढा दिला. सतीप्रथा, केशवपन, विधवांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. 1856ला लॉर्ड बेंटिंगने सतीप्रथा बंदी कायदा केला. तरी आज राजस्थानमधील रूपकुंवर ही वाजत गाजत सती जाते आणि सतीची महती पावित्र्य म्हणून लोक अतिशय आदराने तिच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात. काय ही दुर्दशा, किती ही विटंबना. केशवपन न केलेल्या विधवेचं समाजातील वर्तन धर्मबाह्य मानलं जाईल. अशा विधवेचे केस न्हाव्याकडून भादरल्याशिवाय तिला समाजात जगण्याची परवानगी नव्हती. अनेकदा बालवयात वैधव्य आल्यास अशा बालिकेचं तोंडसुद्धा न पाहणं, तिला केशवपनासाठी न्हाव्यापुढे बसावं लागणं आणि त्यालाही विधवेचे केस कापण्यास भाग पाडणं, या सर्व गोष्टी अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. पाषाणाला सुद्धा पाजर फुटतो, परंतु भूदेवांना मात्र हे देवकार्य वाटत होतं. ज्योतिराव आणि सावित्री आई यांनी या अघोरी कृत्याला आळा घालण्याची प्रतिज्ञा केली. त्यासाठी त्यांनी पुणे आणि मुंबई परिसरातल्या न्हाव्यांची एक परिषद बोलावली. या परिषदेमध्ये खरा धर्म काय आहे, भट भिक्षुकांची भोंदूगिरी कशी आहे आणि न्हावी हे कोणतं अघोरी कर्म करत आहेत यावर सांगोपांग चर्चा झाली. न्हाव्यांना आपण किती वाईट कृत्य करत आहोत याची जाणीव झाली. ताबडतोब त्यांनी संपाचा निर्णय घेतला. देशातील न्हाव्यांचा हा पहिला संप होता आणि हा संप घडवून आणणारे ज्योतिबा सावित्री आई हे पहिलं दाम्पत्य होतं. 23 सप्टेंबर 1873ला ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचं कार्य व्यापक स्वरूपाचं आणि सर्वसमावेशक होतं. गुलामगिरीचा नारा, शिक्षणाची चळवळ, स्त्री शिक्षणाचा प्रसार, विधवा स्त्री जातीच्या हक्काचा पुरस्कार, दीन अर्भकांवर, आंधळ्या पांगळ्यांवर भूतदया, सत्यचरण, सत्यनिष्ठा इत्यादी सत्यशोधकांची कार्य होती. सत्यशोधक समाजाच्या 90 महिला सभासद होत्या. त्यांचं नेतृत्व सावित्री आईंकडे होतं. दुष्काळात सावित्री आईंनी ठिकठिकाणी मदत केंद्र उभी केली होती. या केंद्रांवरती या सभासद स्त्रियांची मोठी मोलाची कामगिरी घडत होती. सत्यशोधक समाजामार्फत ठिकठिकाणी छात्रालये उघडून 2000 मुलामुलींची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली गेली. या सर्व छात्रालयाचा कारभार सावित्री आई या पाहत होत्या. 19व्या शतकात 1876 आणि 1896 अशा साली महाराष्ट्रात 2दा भयानक दुष्काळ पडला. या दुष्काळाचं वर्णन 23 सप्टेंबर 1878 रोजी सत्यशोधक समाजाच्या वाढदिवशी खुद्द सावित्री आईंनी ओव्यांच्या स्वरूपात सादर केलं. त्या म्हणतात, झाडं झुडपं वाळूनी जाती, उजाड झाला सर्व देश. गुरे मरती रानावनात, माणसं मरून पडती घरात. त्यांची प्रेत कुजूनी जाता, जिकडे तिकडे दुर्गंधी. दुष्काळ ही पापाची गती, शूद्रादिशूद्र भोगती. चमचमीत खाऊनी वदती, पुण्यातले पुण्यवान. वरील ओव्यांवरून या दुष्काळाची आणि त्या परिस्थितीची आणि भट भिक्षुकांच्या भोंदू शिकवणुकीची कल्पना येते. ज्योतिबा सावित्री आईने दीनदलितांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अहोरात्र मिळेल तिथून धान्य मिळवलं. इंग्रज सरकारला बजावून दुष्काळ निवारणासाठी उपाय सुचवले. ठिकठिकाणी अन्नछत्र उघडली. ही सर्व अन्नछत्र चालवण्याची जबाबदारी सावित्री आईची होती. आज भारत सरकार कल्याणकारी राज्याची जबाबदारी म्हणून अवर्षण, अतिवर्षण किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये भरपूर मदत करतं. परंतु ही मदत सर्वच गरजूंपर्यंत पोहोचत नाही. आजच्या भ्रष्ट शासनाने ज्योतिबा आणि सावित्री आईंचा आदर्श घेणं अत्यावश्यक आहे. कविवर्य विठ्ठल कुलट यांच्या मातोश्रींचं डिसेंबर 2019मध्ये निधन झालं. त्या प्रसंगी त्यांच्या मुलींनी त्यांना खांदा दिला आणि स्मशानभूमीत पोहोचवलं. आजसुद्धा ही वर्तमानपत्रात येण्यासारखी बातमी ठरते.
समाजामध्ये नाविन्याचा कौतुकाचा विषय ठरते. पण 150 वर्षांपूर्वी ज्योतिबांच्या निधनप्रसंगी बाका प्रसंग उद्भवला होता. ज्योतिबा आणि सावित्री आईला औरस संतान नाही, यशवंत हा माळी नाही, म्हणून त्याने टिटवं धरणं हे धर्मबाह्य आहे असा आक्षेप घेतला गेला. अशा कठीण प्रसंगी सावित्री आई धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतः स्मशानापर्यंत टिटवं हातात धरलं. ज्योतिबांच्या सर्व क्रांतिकार्यात सावित्रीचा सिंहाचा वाटा होता. ज्योतिरावांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणतात, माझ्या हातून जे काही घडलं त्याला माझी पत्नी ही कारणीभूत आहे. 12 फेब्रुवारी 1853ला पुण्यातल्या सर्व शाळांचा बक्षीस समारंभ ठेवला गेला होता. मेजर कँडी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मेजर कँडींनी सावित्री आईंच्या कार्याची अगदी मुक्त कंठाने स्तुती केली. हा समारंभ झाल्यानंतर सावित्री आईंनी ज्योतिबांचं कौतुक आणि अभिनंदन केलं. त्यावेळी ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणाले, खरं पाहू गेल्यास तुझंच अभिनंदन करायला पाहिजे, कारण मी निरनिराळ्या शाळा स्थापन करण्यास कारण मात्र आहे, पण त्या शाळा तू अनेक संकटांशी झुंज आणि अनेक प्रकारची दुःख सोसून नावारूपाला आणल्या आणि याचा मला अभिमान वाटतो. सावित्री आई या उत्तम कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांच्या कविता या त्यांच्या नसून इतरांनी त्यांच्या नावावर खपवल्या आहेत असा आक्षेप स गं मालशे यांनी घेतला आहे. म्हणून सावित्री आईंच्या काव्यनिर्मितीबाबत अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. शूद्रांचं दुखणं या आपल्या काव्यात त्या म्हणतात, 2000 वर्षाचं शूद्रात दुखणं लागलं, ब्रह्मविहित सेवेचं भूदेवांनी पछाडलं, अवस्था पाहून त्यांची होय शब्दी मन उठे, सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी अटे. शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा. म्हणूनच त्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांना खडबडून जागं होण्याकरता हाक दिली आणि आपल्या शिक्षणासाठी जागं व्हा असा मूलमंत्र दिला. या काव्यात त्या म्हणतात, उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे हो उनी उठा, परंपरेची गुलामगिरीही तोडण्यासाठी उठा. बंधूंनो शिकण्यासाठी उठा. आणि त्या अज्ञान या कवितेत शूद्र अतिशूद्रांना इशारा देतात. एकच शत्रू असे आपला, काढू पिटून मिळूनी त्याला, त्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मनात पाही. सांगते पहा शत्रूचे नाव, नीट रे ऐका नाव तयाचे अज्ञान. यावरून सावित्री आईंच्या कार्याची, विचारांची आणि पुरोगामी वैचारिक बैठकीची क्रांतिकारकता दृगोचर होते. सावित्री आई शाळेत शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा सनातन्यांनी त्यांचा छळ केला. इतका की एक दिवस एक धटिंगण त्यांच्या अब्रूवर घाला घालू लागला. त्यावेळी सावित्री आईंनी घेतलेला पवित्रा आजही प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणींनी त्यांच्यापासून असा तेजस्वितेचा धडा घेणं अत्यंत आवश्यक आहे. सावित्री आई या उत्तम गृहिणी आणि आदर्श सासूसुद्धा होत्या. त्यांनी आपल्या दत्तक मुलाचा विवाह, मिश्रविवाह तर केलाच, त्याचबरोबर आपल्या सुनेला त्यांनी शाळेत घातलं. म्हातारपणात स्वतः कष्ट घेऊन आपल्या सुनेला सुशिक्षित केलं. एवढंच नव्हे तर अगदी पोटच्या पोरीप्रमाणे तिचंही संगोपन केलं. पण ही लाडकी सून त्यांना 1895ला सोडून गेली आणि सावित्री आईंची अवस्था एकला चलो अशी झाली. परंतु सावित्री आईंनी न डगमगता 1897पर्यंत आपला सेवेचा अखंड यज्ञ चालू ठेवला. संकटात डगमगतात ती सामान्य माणसं, पण सावित्री आई या खरोखरच एक असामान्य व्यक्तिमत्व होत्या. मामा परमानंद त्यांच्याबद्दल म्हणतात, ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचं कौतुक करावं तेवढं थोडंच होईल. तिची योग्यता काय सांगावी. आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केलं आणि त्याच्याबरोबर राहून वाट्याला येतील त्या हाल अपेष्टा भोगल्या. या उभयतांनी लोककार्यार्थ आपलं सारं जीवन खर्च केलं.
सावित्री आई भारतातील पहिली थोर क्रांतिकारक स्त्री होती. निधनानंतर ज्योतिबा जणू सावित्री आईतच विलीन झाले. ज्योतिबांचं कर्तृत्व आणि ऊर्जा सावित्री आईंच्या अंगी आली. पुराणातल्या सावित्रीने यमापासून पतीचा प्राण परत मिळवला, पण या सावित्रीने पतीचा प्राण आपल्या प्राणात समाविष्ट करून घेतला आणि संयुक्त विभूती तत्व तेवढं शिल्लक राहिलं. सावित्री आईंनी स्त्री शिक्षणाचं हे रोपटं लावलं नसतं तर आज आपल्याला त्यांच्या वटवृक्षाची छाया मिळाली नसती. वंशाचा दिवा असावा म्हणून दत्तक घेतला जाणारा मुलगा हा आपल्या गोतावळ्यातला भाऊबंधांपैकी असावा असं तेव्हा समजलं जाई. पण अशा विचारांना फाटा देऊन परजातीतला मुलगा दत्तक घेण्याचा पायंडा त्यांनी पाडला. नाहीतर गरोदर विधवांचा प्रश्न आजही तसाच राहिला असता. आज जगभर कोरोना जंतूचा संसर्ग होऊन हाहाकार निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती 1897ला पुण्यामध्ये निर्माण झाली होती. प्लेग या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण पुणे ग्रासलं होतं. प्रेतांचा खच पडू लागला होता. अशा संकटकाळी या माऊलीने पांडुरंग गायकवाड नावाच्या दलित मुलाला प्लेग झाला म्हणून त्याला आपल्या खांद्यावर घेऊन डॉक्टर यशवंतकडे आणलं. पण त्यामुळे त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897ला त्यांचा मृत्यू झाला. समाजसेवेच्या प्रांगणातच त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व समाज तर आपलाच आहे हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून एक आई, दाई, परिचारिका, शिक्षिका, गृहिणी, समाजसेविका, कवयित्री अशा सर्व भूमिका त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडल्या. सावित्री आईच्या या कृतीला महाभारतातील या ओळी यथार्थपणे लागू पडतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. सावित्री आईंची तुलना पंडिता रमाबाई यांच्याबरोबर करण्यात येते. पंडिता रमाबाईंनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. या उलट सावित्री आईंचं शिक्षण मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये झालं. तसंच फरार या बाईंचाही संबंध फुले दाम्पत्यासोबत आला होता. परंतु ज्योतिबा किंवा सावित्री आई यापैकी कोणीही ख्रिस्ती धर्म न स्वीकारता हिंदू धर्मामध्ये राहूनच आपल्या देशबांधव भगिनींची सेवा केली. त्यामुळे सावित्री आई या रमाबाईंपेक्षाही काकणभर सरसच ठरतात. प्रत्येक महामानवाच्या वाट्याला जिवंतपणी अवहेलनाच येते. त्याचप्रमाणे ज्योतिबा आणि सावित्री यांना जिवंतपणी समाजाने फार तुच्छतेने वागवलं. एवढंच नव्हे तर त्यांचा सत्कार झाला, तोही इंग्रज अधिकाऱ्याकडून. भारतीयांना त्यांचा सत्कार करण्याची सद्बुद्धी त्यांच्या हयातीत सुचलीच नाही. सावित्री आईंच्या कार्याची अधिक माहिती समाजाला व्हावी म्हणून सावित्री आईंवर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. प्राध्यापक गम बा सरदार असं म्हणतात की सावित्री आई या महात्मा फुल्यांच्या फक्त पत्नी आहेत असं नाही, तर महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीच्या त्या आद्य प्रणेत्या आहेत. सावित्री आईंनी ज्योतिबांच्या प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून दिलं, परंतु स्वतःचं अस्तित्व मात्र त्यांनी कायम टिकवून ठेवलं. स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी ज्योतिबांच्या प्रत्येक कार्यावर उमटवला. शेवटी सुधाकर गायधनींच्या शब्दात असं म्हणावंसं वाटतं, तुझ्यामुळेच बहरून आली ही अक्षरांची सूर्यफुलं. तुझ्यामुळेच बहरून आली ही अक्षरांची सूर्यफुलं. तुझेच गीत गात आहेत आज बांधावरची फुलं.